स्वामी समर्थ। दिव्य उपासना आणि उपाय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। श्रावण महिना येत्या 25 तारखेला चालू होत आहे। तर श्रावण महिन्यामध्ये एक प्रभावी तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या सकल मनोकामना त्याने पूर्ण होणार आहेत। परंतु अट एकच आहे की एकही दिवस तुम्ही चुकवायचा नाही आहे। तर आपल्याला करायचं काय आहे, तर एक बेलाचं असं पान घ्यायचं आहे। ह्या बेलाच्या पानाला मधोमध केशर घालून चंदन उघळायचं आहे आणि ते ह्या पानाला असं जे उघळलेलं चंदन आहे ते ह्या पानाला मध्यभागी लावायचं आहे। बरं, तर हे जे चंदन आहे हे चंदन आपण उघळूनच घ्यायचं आहे, जे की पावडर स्वरूपात असतं ते नाही, उघळायचं आहे। हे चंदन मध्यभागी लावायचं आहे, त्याला एक अखंड अक्षता लावायची आहे। अशा पद्धतीने अखंड अक्षता त्याला लावायची आहे। चंदन उघळताना त्याच्यामध्ये केशराची काडी घालायची आहे। अशा पद्धतीने बेलाचं एक पान तयार करायचं आहे। ह्या पानावर एक मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते महादेवाय महारुद्राय, किंवा ओम नमः शिवाय, जो आपला नेहमीचा मंत्र आहे पंचाक्षरी, नाहीतर श्री शिवाय नमस्तुभ्यम। जो तुम्हाला म्हणायचा आहे तो तुम्ही म्हणा। हा मंत्र साधारण 21-51 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही म्हणायचा आहे। हे पान घरीच वाटल्यास म्हणायचं आहे मंत्र। हे पान देवळात न्यायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर अशा मध्यभागी धरायचं आहे, बेलाला मध्यभागी धरायचं आहे आणि तुमच्या मनातली कामना म्हणत त्याला ते अर्पण करायचं आहे। जो ही दांडी आहे ती दांडी जिथून पाणी जातं शंकराच्या पिंडीचं खाली पडतं त्या साईडला येईल आणि पानाचं जे पान आहे ते आपल्या बाजूला होईल। आता ह्याच्यामध्ये काही जण म्हणतील आम्हाला नाही जमलं तेवढं एक महिनाभर, तर मग तुम्ही प्रत्येक सोमवारी हा नियम करा। पण मग प्रत्येक सोमवारी तुम्हाला याच्यासाठी किमान 108 बेलाची पानं लागणार आहेत। मग ते तुम्ही ठरवा कशा पद्धतीने करायचं। आणि नाहीच 108 पानं मिळाली तर मग 11 बेलाची पानं असं प्रत्येक सोमवारी अशाच पद्धतीने महादेवाला तुमच्या मनातली एकच कामना बोलायची आहे। तुम्ही 10 कामना बोलू नका, एक कामना बोलून महादेवाला अर्पण करायचं आहे। 100% तुमच्या मनोकामना ह्या उपायाने पूर्ण होतात। तर अशा पद्धतीने ह्या श्रावण महिन्यामध्ये हा उपाय आपण सर्वांनी करावा आणि तुम्हाला काय अनुभव येणार आहेत ते मला जरूर कळवावे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।